खूप सारे लोकांची कंप्लेंट असते की आम्हाला इंटरव्ह्यू कॉल्सच येत नाही. आम्ही अप्लाय तर खूप साऱ्या ठिकाणी करतो पण आम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉलच येत नाही. यामागच्या पण कारण समजू काय. यामागे बहुतेक कारण असू शकतात पण त्याच्यामागे प्रमुख कारण आहे ज्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू कॉल्सच येत नाही ते आहे रिझ्यूम किंवा तुमचा सीव्ही. तुम्ही रिझ्यूम किंवा सीव्ही बनवत अशा काही चुका करतायत जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूच्या आधीच रिजेक्ट होताय. आजकाल आपण एआयच्या जगात वावरतोय, इथे सगळीकडे एआय यूज होतोय. त्यामुळे बहुतेक कंपन्या जॉब ऍप्लिकेशन फिल्टर आउट करण्यासाठी एआयची मदत घेत आहेत. असे सॉफ्टवेअर्स आहेत जे फिल्टर आउट करतात ऍप्लिकेशन्सला. ते काही विशिष्ट गोष्टी बघतात आणि मग ठरवतात की मला इंटरव्ह्यूला बोलवायचं की नाही. तर मी आहे करिअर आचार्य आणि मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे की तुम्ही रिझ्यूम मध्ये काय टाकायचे, काही नाही टाकायचे, फॉर्मॅटिंग कशी ठेवायची, कोणते स्किल्स टाकायचे, कसे कीवर्ड्स वापरायचे आणि याबरोबरच तुम्हाला एक बेसिक रिझ्यूम फॉर्मॅट सुद्धा मी देणार आहे जो तुम्हाला तुमचा पहिला जॉब मिळवण्यासाठी मदत करू शकतो. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर रिझ्यूम बनवतोय आपल्याला आपल्या पेजला 8 कॉलम्स मध्ये डिवाइड करायचे. आपल्याला 8 पार्ट्स मध्ये आपल्याला रिझ्यूम बनवायचा आहे. फर्स्ट जो तुम्हाला साईडला पूर्णपणे दिसतोय फर्स्ट पार्ट असणार तुमचा हेडर, त्यानंतर असणार तुमचा करिअर ऑब्जेक्टिव्ह, मग असणार तुमचं एज्युकेशन, मग तुमचा एक्सपिरियन्स, मग तुमचे स्किल्स, मग तुमचे सर्टिफिकेशन, मग तुमचे प्रोजेक्ट आणि मग तुमचे ऍक्टिव्हिटीज. हा फॉर्मॅट फक्त मी मला दाखवण्यासाठी बघून लक्षात येईल की काय काय टाकायचंय. आता या एक एक पार्टला नीट समजून घ्या. फर्स्ट पार्ट आहे तुमचा हेडर. आता हेडर मध्ये काय येणार तर हेडर मध्ये तुमचं नाव येणार. इथे फक्त तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं सरनेम एवढंच येणार आणि तुमचा ऍड्रेस येणार. आता ऍड्रेस पूर्णपणे डिटेल ऍड्रेस द्यायचा नाहीये. तुमच्या गावाचं नाव असू शकतं, तुमच्या सिटीचं नाव असू शकतं, तुमचा डिस्ट्रिक्ट असू शकतो. हा एवढाच तुमचा ऍड्रेस आला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा एक तो कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर एकदम प्रिसाइजली टाका, त्याच्यात मिस्टेक करू नका. आणि फोर्थ थिंग इथे ईमेल आयडी. बहुतेक रिझ्यूम्स मी इथे बघितले मुलं रिझ्यूम मध्ये ईमेल आयडीच टाकत नाहीत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता कॉर्पोरेट जगात जाणार आहात, इथे ईमेल हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ईमेल अकाउंट जर नसेल तर आजच बनवून घ्या, कारण की तो खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट लाईफ मध्ये जाता. कारण की तिथेच तुम्हाला महत्वाच्या गोष्टी नाहीत. कारण की आधी गोष्टी पत्राच्या रूपात आपल्या घरी यायच्या, जसं की अपॉइंटमेंट लेटर किंवा ऑफर लेटर. आता ह्याच गोष्टी सगळ्या मेलवर येणार. तर तुमचा मेल आयडी क्रिएट करून ठेवा. जर तुमचा मेल आयडी रिझ्यूमवर दिसला नाही, खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो इंटरव्ह्यूवर. त्यामुळे मेल आयडी नसेल तर आजच बनवून घ्या आणि तो थोडा प्रोफेशनल ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचं नाव, तुमचं सरनेम, एखादा अंक, एखादा आकडा असा काहीतरी बनवा. खूप काही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. नेक्स्ट पार्ट आहे तुमचं करिअर ऑब्जेक्टिव्ह. तुमचा करिअर ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते एकदम क्लिअर याच्यामध्ये मेन्शन करा. जर तुम्हाला करिअर ऑब्जेक्टिव्ह बनवता येत नसेल तर कोणाची हेल्प घ्या किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी त्या जॉबसाठी तुम्हाला करिअर ऑब्जेक्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला एक आयडिया देईन. तर हा करिअर ऑब्जेक्टिव्ह खूप चांगल्या प्रमाणे बनवा आणि रिझ्यूम मध्ये टाका. तर नेक्स्ट आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे तुमचं एज्युकेशन. एज्युकेशन ऍड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मी लावायचं. जसं की माझं पर्सनली जर मी म्हटलं तर मी पहिले माझं एमबीए लावेन. माझं लेटेस्ट शिक्षण काय तर एमबीए. त्याच्या खाली माझी बॅचलर डिग्री लावेन आणि त्याच्या खाली मी टाकेन नंतर 12वी आणि मग माझे 10वी. आता याच्यामध्ये काय काय टाकेन तर मी माझे एमबीए टाकेन, त्याच्यात माझी युनिव्हर्सिटी टाकेन किंवा कॉलेज टाकेन किंवा त्याच्यात मला किती मार्क्स मिळाले ते टाकेन आणि माझं पासिंग इयर टाकेन. परत मी बॅचलरच्या बाबतीत तेच करेन. माझी बॅचलर डिग्री टाकेन, माझे मेजर्स किंवा डोमेन त्याच्यामध्ये टाकेन. मी कोणत्या सब्जेक्टमध्ये जसं केलं, मी कोणत्या सब्जेक्टमध्ये केलंय. फॉर एक्झाम्पल बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स, बीएससी इन फिजिक्स, बीएससी इन आयटी, बीएससी इन केमिस्ट्री, बीएससी इन बायोलॉजी. आता बायोलॉजीमध्ये सुद्धा झुलॉजी असतं, बॉटनी असतं. सो तो प्रिसाइजली टाकू शकता. त्याच्यानंतर त्यात टाकायचे मला किती फायनल पर्सेंटेज किती होते आणि लास्टला माझं पासिंग इयर काय होतं. हा पासिंग इयरचा कॉलम तुम्ही स्टार्टिंगला सुद्धा टाकू शकता किंवा एंडला सुद्धा टाकू शकता, पण हा टाकायचा आहे. काही मुलं हा कॉलम टाकत नाही आणि त्याचा खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट असतो इंटरव्ह्यूवर. त्यामुळे हा भाग मला टाकायचाच आहे. पण 12वी टाकायचंय, 12वीचं कॉलेज टाकायचंय, त्याच्यानंतर पर्सेंटेज आणि पासिंग इयर. पण 10वीच्या बाबतीत सेम असा हा एज्युकेशनचा कॉलम तुम्हाला बनवायचा आहे. इथे फक्त तुमचं एज्युकेशन टाकायचंय. तुमचं 10वी 12वी, तुमची बॅचलर, तुम्ही मास्टर केला तर मास्टर, तुम्ही मास्टर्स केला असेल मास्टर्स किंवा तुमचे पीएचडी ऑर समथिंग. इथे तुमचे सर्टिफिकेशन टाकायचे नाहीयेत. सर्टिफिकेशन एक वेगळा आपण ठिकाण बनवलेलं आहे, तिथे आपण सर्टिफिकेट्स टाकणार आहोत. त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोतच. आता जो आपल्या नेक्स्ट पार्टवर, आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपण बघूया तुझे एक्सपिरियन्स. आता फ्रेशर्स एक म्हणणं असतं आम्हाला एक्सपिरियन्सच नाही, याच्यामध्ये टाकू काय. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कधी इंटर्नशिप केली असेल ते तुम्ही टाकू शकता, और व्हॉलेंटियर केला असेल, कुठेतरी तुम्ही मदत केली कोणाला तरी, जसं की एखादा ब्लड कॅम्प, जसं की कोणत्या तरी कॅम्प मध्ये तुम्ही हेल्प केली, तुम्ही व्हॉलेंटियरली काही काम केले ते टाकू शकता. किंवा जे कॉलेजमध्ये सीआर्स होते, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, हे सुद्धा तुम्ही टाकू शकता.
आता हा CRJ तुम्ही टाकाल त्याचा इम्पॅक्ट असा पडेल की तुमच्यामध्ये लिडरशिप स्किल्स आहेत, तुम्ही क्लास मॅनेज करू शकता. त्यामुळे एक्सपिरियन्सचा रिकामा सोडू नका, काहीतरी त्याच्यामध्ये टाका. कारण प्रत्येकाने कुठे ना कुठे ते काहीतरी केलेलंच असतं, ते टाकण्याचा प्रयत्न करा. आणि कोणाकडे जर काही एक्सपिरियन्स नसेलच तर ऑनलाईन खूप सारे इंटर्नशिप अवेलेबल असतात, त्या करण्याचा प्रयत्न करा. त्या अनपेड असल्या तरी चालतील, 2-3 महिने अनपेड काम करा, पण तुम्हाला थोडं नॉलेज मिळेल की बिझनेस कसा वर्क होतो. कारण कॉलेज आणि कॉर्पोरेट ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घ्या. या दोन्ही गोष्टी कदाचित ज्या गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या जातात ते कॉर्पोरेटमध्ये खूप काहीतरी वेगळ्या असतात. त्यामुळे इंडस्ट्रीत थोडासा एक्सपिरियन्स घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तुमचे स्किल्स. आता या स्किल्स मला मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. एक म्हणजे टेक्निकल स्किल्स आणि दुसरे सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्स म्हणजे माझे प्रेझेंटेशन स्किल, माझे लिस्निंग स्किल, माझे स्पीकिंग स्किल्स हे. आणि टेक्निकल स्किल्स म्हणजे मला कॉम्प्युटर वापरता येतं, वर्ड वापरता येतं, एक्सेल वापरता येतं, मला PPT बनवता येतात, किंवा जर प्रोग्रामिंग जॉब असेल तुम्हाला ही लँग्वेज येते, ती लँग्वेज येते, हे तुम्हाला टाकायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुतेक मुलं इथे चुकतात. बहुतेक मुलं आपले टेक्निकल स्किल्स टाकतच नाही. आता एक साधा विचार करा, आपण कॉम्प्युटर जगात वापरतो, पण आता आपण AIच्या युगात गेलोय, VRच्या युगात गेलोय, जिथे जग झपाट्याने बदलते. आता तर ही सुद्धा भीती आहे की AI आपले जॉब खाणार आहेत का. तर आपल्याला हे टेक्निकल गोष्टी शिकल्याच पाहिजे. मला काही नाही तर वर्ड आणि एक्सेल तरी वापरता आलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणी विचारलं तुमच्याकडे कॉम्प्युटर स्किल्स आहेत का, तर तुम्ही नाही जर म्हणाला तर असं समजा तुम्ही रिजेक्टेड झाले आहात. कॉम्प्युटर स्किल्स शिकण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी एक्सेलचे बेसिक फॉर्म्युलेस थोडी तरी माहिती पाहिजेतच. कारण की जॉब कोणताही असो, आजकाल कॉम्प्युटर वापरावंच लागतं आणि हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार. सॉफ्ट स्किलच्या बाबतीत मी म्हणालो तर सॉफ्ट स्किल प्रत्येकाकडे असलेच पाहिजे. मी एक लिस्ट दिली सॉफ्ट स्किलची, जी तुमच्याकडे असलेच पाहिजे. ते सॉफ्ट स्किल्स ते नसतील तर आजच कुठे शिकण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला ते काही हेल्प पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या सॉफ्ट स्किल्स कशी शिकता येईल किंवा काय करता येईल यासाठी नक्कीच एक व्हिडिओ मी बनवेन, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की सॉफ्ट स्किल कशी शिकता येतील आणि कोणते इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना आत्मसात कसं करता येऊ शकतं. आता नेक्स्ट पार्ट आहे आपलं सर्टिफिकेशन. मला माझ्या जॉब रिलेटेड पुढे सर्टिफिकेट्स काही मिळालेत का हे मला बघायचंय, आणि जर मिळाले असतील तर इथे नक्कीच टाकायचे. पण इथे हे असे सर्टिफिकेट्स टाकायचे नाहीयेत की मला 5वी मध्ये ड्रॉइंगच्या स्पर्धेमध्ये प्राइज मिळालेलं किंवा रनिंग रेसमध्ये फर्स्ट आलेलो, हे सर्टिफिकेट्स नाही. इथे जॉब रिलेटेड सर्टिफिकेशनची गोष्ट चालू आहे. मी कोणतं जॉब रिलेटेड सर्टिफिकेशन केलंय का हे तुम्हाला इथे टाकायचंय. त्यामुळे खूप प्रिसाइज इथे टाका, काही चुका करू नका. लहानपणी कुठे प्राइज मिळालेले किंवा सर्टिफिकेट्स मिळाले ते इथे इन्व्हॉल्व्ह करण्याची गरज नाहीये. इथे फक्त तुम्हाला तुमच्या जॉब रिलेटेड गोष्टीच टाकायच्या आहेत. नेक्स्ट कॉलम आहे तुमच्या प्रोजेक्टचा. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक बॅचलर डिग्रीच्या एंडिंगला एक प्रोजेक्ट असतो. तो प्रोजेक्ट स्वतःहून करा. पहिली गोष्ट मी फ्रेशर्सला सांगेन, माझ्या भावाचा आहे, माझ्या याचा आहे, मला माझ्या मित्रांनी दिलेला प्रोजेक्ट, असा प्रोजेक्ट उचलू नका. स्वतःहून प्रोजेक्ट करा. हा प्रोजेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायला 100% मदत करेल. जर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला खूप चांगलं एक्सप्लेन करू शकलात तर तुमचे सिलेक्शन चान्सेस ऑलमोस्ट डबल होतात. हे माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगतो. की प्रोजेक्ट करण्यासाठी प्रॅक्टिकल अप्रोच लागतो. आपल्याला कॉलेजमध्ये थेरॉटिकल सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, मग प्रॅक्टिकल गोष्टी कशा प्रोजेक्टनीच समजतं. जर एखादा स्टुडंट आहे जो मॅनेजमेंट बॅकग्राऊंडचा आहे आणि प्रोजेक्ट खूप चांगला त्यांनी केलाय तर त्याचे सिलेक्शन चान्सेस जरूर वाढतील. कारण त्याच्या प्रोजेक्टचे आउटकम्स काय आहेत, त्याचे एम काय होते, त्यांनी कशा त्या गोष्टी केल्या, ह्या नक्कीच त्याला हेल्प करतील इंटरव्ह्यूमध्ये. सो तुमच्या रिझ्यूममध्ये तुमचे प्रोजेक्ट पाहिजेतच. तर तुमच्या रिझ्यूममध्ये जर प्रोजेक्ट असले तर तुम्हाला इंटरव्ह्यू नक्की बोलावला जाईल. आणि जर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला नीट एक्सप्लेन करू शकलात तर तुमचे सिलेक्शन चान्सेस ऑलमोस्ट डबल होऊ शकतात. सो प्रोजेक्टला आजपासूनच सिरियसली घ्या की माझ्या मित्राचा प्रोजेक्ट आहे, माझ्या मित्राच्या भावाचा आहे, माझ्या मैत्रिणीचा प्रोजेक्ट आहे, हा मला देईल, तो मला देईल, असं बिलकुल करू नका. प्रोजेक्ट हे स्वतःच बनवायचा प्रयत्न करा. भले कोणाची हेल्प घ्या पण स्वतः त्याच्यावर काम करा, त्याला समजून घ्या, तरच तुम्हाला त्याची मदत होईल. आणि हे तुम्हाला करिअरमध्ये एक्सेल करण्यात नेहमी हेल्पफुल राहील. नेक्स्ट म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. इथे तुम्ही टाकू शकता तुमच्या हॉबीज काय आहेत, जसं की मला रिडिंग अँड रायटिंग. समजा मी माझ्या पर्सनल गोष्टी म्हणालो तर मला बुक्स रिडिंग अँड रायटिंगची आवड आहे. आणि याच्यामध्ये मी हे सुद्धा एक्सप्लेन करेन की मी एक स्वतःची 2 पुस्तकं लिहिली आहेत. सो मी एक्सप्लेन करतो माझ्या हॉबीज काय आहेत आणि मी दुसरं काय केलं हे सुद्धा मी एक्सप्लेन करतो. सो इथे मी काय सांगेन, मला पुस्तकं लिहायला आवडतं आणि प्रूफ काय तर मी पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते मी पब्लिश केलेलं आहे. इंटरव्ह्यू जेव्हा तुमचा रिझ्यूम बघतो तेव्हा कुतूहल होतं, अरे काय नवीन माणूस हा करतोय, याला एकदा जाऊन भेटावा आपण. सो ते कुतूहल जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये नीट एक्सप्लेन करू शकाल तर तुमचे सिलेक्शन चान्सेस वाढतात. म्हणजे आपला पहिला अप्रोच पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये पोहोचण्याचा.
आणि इंटरव्ह्यू पोहोचल्यानंतर तुमच्या रिझ्यूमला कसे एक्सप्लेन करतायत याच्यावर तुमचं सिलेक्शन ठरणार आहे. त्यामुळे आजपासूनच रिझ्यूम वर्क करायला सुरुवात करा. रिझ्यूम कागदाचा तुकडा नाहीये हे नीट समजून घ्या. रिझ्यूम हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमचा रिझ्यूमला तुमचं मार्केटिंग डॉक्युमेंट म्हणतात. तुम्ही पोहोचण्याच्या आधी एक कागद तिथे पोहोचतो आणि तो म्हणजे तुमचा रिझ्यूम. त्याच्यावर इंटरव्ह्यूवर तुम्हाला जज करतो की त्याला इंटरव्ह्यूला बोलवायचं की नाही. जर याच्या रिझ्यूममध्ये काहीच नाही त्याला बोलवून फायदा काय. सो आजपासून रिझ्यूम नीट बनवा. कारण की करंट सिनारिओमध्ये खूप सारी कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला सगळ्याला एक्सेल करायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे रिझ्यूम खूप स्ट्रॉंग बनवणे. नवीन नवीन सर्टिफिकेशन शिका. जिथे जिथे शिकता येईल तिथे शिका. शिकलेलं कधीच वाया जात नाही. त्यामुळे नवीन नॉलेज जिथे मिळेल तिथे घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जॉबमध्ये नक्कीच त्याची हेल्पच होणार आहे तुम्हाला, हे मी निश्चित सांगू शकतो. तर हे होतं रिझ्यूमच्या बाबतीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला सांगा. तुमचे क्वेरीज असतील ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी प्रत्येकाच्या क्वेरीला आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर मला असं वाटलं की तो टॉपिक खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे तर आपण त्या टॉपिकवर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया. पूर्ण डिस्कशन घेऊयात की नक्की हा रिझ्यूम कसा बनवता येऊ शकतो. मी परत सांगतो की इंटरव्ह्यू सिरीज सुरू आहे, ज्याच्यामध्ये फक्त इंटरव्ह्यूज कसे क्रॅक करायचे, इंटरव्ह्यूने कसे आन्सर करायचे, सॅम्पल आन्सर सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आजच करिअर चॅनलला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या त्या मित्रांबरोबर इंटरव्ह्यू देणार आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.